मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे 1.25 कोटी अर्ज आत्तापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून सबमिट झालेले आहे। या सर्व अर्जांची पडताळणी देखील सुरू आहे। तर 40 लाख अर्ज हे ऑफलाईनच्या माध्यमातून आलेले आहेत। आता आपल्याकडे शेवटची संधी आहे अर्जात कुठल्याही प्रकारची सुधारणा करण्याची आणि या योजनेचा लाभ घेण्याची। आता जर चूक झाली तर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये आपल्याला मिळणार नाही। आपलं 18,000 रुपये मिळवण्याचं स्वप्न हवेमध्येच उडून जाईल। म्हणूनच आपल्या अर्जाच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या। आपल्या अर्जाचे स्टेटस नक्की काय आहे आणि त्यावरून आपण पुढे कोणती कारवाई करायला हवी तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। SMS व्हेरिफिकेशन डन या अशा प्रकारचा जर संदेश आपल्याला आला तर आपल्या मोबाईलचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, परंतु आपल्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही। कधी SMS व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा डनच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी व्हेरिफिकेशन पेंडिंग असं सुद्धा दाखवलं जातं। म्हणजेच पाहिलं जर गेलं तर या ठिकाणी SMS जो डन होता त्या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असा सुद्धा अर्थ येत असेल तर घाबरून जाऊ नका, कारण सुरुवातीला थोडासा गोंधळ उडाला होता, पण शासनानं बारकाईने विचार केला आणि अनेक महिलांकडे स्वतःचे मोबाईल देखील नाहीत, त्यामुळे त्यांना SMS जातील किंवा नाही जाणार याची सुद्धा त्यांना काळजी आहे। त्यांची अडचण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी तर महिलांना वाचण्याची सुद्धा अडचण असू शकते। या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने ज्यांचे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्या सर्व महिलांचे अर्ज देखील ते अप्रूव्ड केले जाणार आहेत। ही सर्वात आनंदाची बाब आहे। म्हणजेच काय की व्हेरिफिकेशन मोबाईलचं व्हेरिफिकेशन डन असो या नसो त्याने काहीही फरक पडणार नाही। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारचा जर आपला अर्जाची स्थिती असेल तर मात्र याचा अर्थ साधा आणि सरळ आहे की आपला अर्ज आपल्याकडून सबमिट जरी झाला असला तरी तो पडताळणीसाठी गेलेला नाही। म्हणजे सरकारने हे सर्व आलेले अर्ज पडताळणीसाठी तालुकानिहाय समिती बनवलेले आहेत। ते भरलेले अर्ज आणि त्याचसोबत जोडलेली कागदपत्रांच्या आधारे त्यांची पडताळणी करत असतात। या स्टेपवर आपण आपल्या अर्जाची म्हणजे एडिट फॉर्मच्या या ठिकाणी आपण आपल्या अर्जाची दुरुस्ती करू शकतो। आपण जोडलेली कागदपत्र आणि त्या कागदपत्रांच्या आधारावरती आपण भरलेला अर्ज याची स्वतः सुद्धा आपण पडताळणी करून घेत असतो। ही आपल्याला एक संधी आहे, पण लक्षात घ्या फॉर्म फक्त एडिट करण्याची जी संधी आहे ती फक्त एकदाच आहे। त्यामुळे आपण आपला जर अर्ज उघडला तर त्या ठिकाणी आपण आपल्या नावामध्ये आपल्या जन्मतारखेमध्ये बदल करू शकतो किंवा ॲड्रेसमध्ये बदल करू शकतो, परंतु हा केलेला बदल फक्त एकदाच आहे। त्यानंतर आपल्याला एडिट करण्याची संधी पुन्हा मिळणार नाही। त्यामुळं जरी झालं एडिट करायचं तर फार सावधानतेने आपल्याला तो एडिट करावा लागणार आहे। ज्यावेळेस आपण एडिट फॉर्म करतो किंवा आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड असा संदेश येतो तर या ठिकाणी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही। लक्षात घ्या या ठिकाणी एडिट फॉर्म नावाचं बटन जरी आलेलं असेल तरी आपण एडिट करण्याचा प्रयत्न करू नये, कारण या ठिकाणी आपला फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे। म्हणजे थोडक्यात काय आपले अभिनंदन, आपल्याला या ठिकाणी सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार असून येणाऱ्या 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान आपल्या खात्यामध्ये जवळजवळ 3,000 रुपये हे येणार आहेत। त्यामुळं जर आपला फॉर्म अप्रूव्ड झाला असेल तर त्या पुन्हा त्याला एडिट फॉर्म करण्याची तसदी घेऊ नका। त्याचबरोबर ज्या प्रकारे आपला फॉर्म अप्रूव्ड होतो त्या प्रकारे आपला फॉर्म डिसअप्रूव्ड होण्याची सुद्धा शक्यता असते, कारण ज्यावेळेस व्हेरिफिकेशन केलं जातं त्यावेळेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे काही गोष्टी दाखवलेल्या आहेत ते काही त्यांनी तक्ता बनवलेला आहे, त्या तक्त्यामध्ये एखादी गोष्ट जर बसलेली नसेल तर मात्र आपला फॉर्म डिसअप्रूव्ड होण्याची सुद्धा शक्यता असते। आणि ज्यावेळेस डिसअप्रूव्ड केला तो म्हणजेच काय तर आपला अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। तर लक्षात घ्या लगेच अर्ज एडिट करण्याच्या भानगडीत न पडता तो नामंजूर का झाला आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत, कारण ती सर्व कारणं या ठिकाणी आपल्याला दिलेली असतात आणि ती सर्व कारणं पाहिल्याशिवाय किंवा तो पूर्ण गोष्ट पाहिल्याशिवाय पुन्हा फॉर्म भरण्याचा किंवा एडिट करण्याचा प्रयत्न करू नये। या ठिकाणी दिस सर्वे रिजेक्टेड आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं आहे की तुमचा अर्ज रिजेक्टेड झालेला आहे। आज जर रिजेक्टेड झालेला असेल तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ते एक हिरव्या रंगाचं बटन आहे व्ह्यू रिझन करून ह्या बटनला क्लिक करायचं आहे। व्ह्यू रिझन म्हणजेच काय की थोडक्यामध्ये आपला अर्ज नामंजूर करण्याची कारणं काय, ठराविक 2-3 कारणं आहेत। ती कारणं जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पहिलं कारण पाहूया। या ठिकाणी पहिलं कारण आहे सर्वे रिजेक्शन रिझन। यामध्ये अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा बर्थ सर्टिफिकेट, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र
ओळखपत्र म्हणून जोडले गेलेले नाही किंवा चुकीचे जोडले गेलेले आहे. बऱ्याच ठिकाणी नवीन लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेरून लग्न करून आलेल्या महिला आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु असा जर प्रॉब्लेम आला असेल तर पहिलं समजून घ्या की आपली अडचण काय आहे, आपलं रिजेक्शन कशामुळे झालं. आपल्याला अजूनही 1 महिन्याची संधी आहे, त्यामुळं पुढची गोष्ट करण्याच्या पूर्वी आपल्याकडं सर्व कागदपत्र जमा करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरं कारण आहे की सर्वे रिजेक्शन कारण नंबर 2, अपलोड बोथ द साईड इलेक्शन कार्ड. महत्त्वाची गोष्ट आहे, आपलं इलेक्शन कार्ड ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस बरेचसे लोक म्हणजे साधारणतः अनेकांना ही गोष्टच माहीत नाही की आपल्या इलेक्शन कार्डला बॅकसाईड देखील असते. आपण फक्त ID प्रूफ म्हणून फ्रंट साईड ज्यावेळेस अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला ॲड्रेससाठी आपलं इलेक्शन कार्डचं बॅकसाईडसुद्धा, कारण जो व्यक्ती आहे त्याच व्यक्तीचा पाठीमागं सुद्धा नामाउल्लेख केलेला असतो आणि तो पाहणं गरजेचं आहे. म्हणून बोथ द साईड आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात. जसं फ्रंट साईड आहे तशी त्याची बॅक साईड देखील असते. त्याचबरोबर पुढचं कारण आहे की अपलोड बोथ द साईड आधार कार्ड. आधार कार्डच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की ज्या प्रकारे आपण पाहिलं इलेक्शन कार्डच्या बाबतीत 2 त्या ठिकाणी बाजू होत्या, फ्रंट साईड आणि बॅक साईड, तसंच आधार कार्डमध्ये देखील आहे. जर आपण आधार कार्ड पाहिलं तर आधार कार्डला फ्रंट साईडमध्ये नाव, जन्मतारीख आणि जेंडर एवढ्या 3च गोष्टी असतात आणि 12 अंकी आधार नंबर असतो. परंतु बॅक साईडला पूर्ण ॲड्रेस वगैरे सगळा दिलेला असतो आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला आधारच्या दोन्हीही बाजू जोडायच्या आहेत. लक्षात घ्या. यासाठी जर समजा तुमच्याकडे तुम्ही ई-आधार डाउनलोड केलेला असेल तर PDF स्वरूपामधला जो ई-आधार आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, कारण त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं नाव आणि आपल्या ॲड्रेस या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळू शकतात. हे इलेक्शन कार्ड असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या, हे दोन्ही एकत्र जॉईन कसं करायचं या संदर्भातला व्हिडिओ काही दिवसामध्येच आपण तो पाहू शकता. त्यानंतर पुढचं कारण आहे की सर्वे रिजेक्शन याच्यामध्ये आधार कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद केलेला अगदी स्पष्ट स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा पत्ता नमूद केलेला नाही म्हणून आधार कार्डची दुसरी बाजू जोडा. म्हणजे या प्रकारचे जर तुम्हाला या ठिकाणी जर रिझन्स आले तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी त्या प्रकारची कार्य करणं गरजेचं आहे. पुढचं कारण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले गेलेले नाही अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र जोडले गेले नाही. वारंवार सांगून सुद्धा जर आपलं कुटुंब पिवळे आणि केशरी रेशन कार्डामध्ये येत असेल तर आपण ते कार्ड जोडायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा फ्रंट साईड आणि बॅक साईड म्हणजे पहिल्या पानावरती कर्त्याचं म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव आहे, ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्या कुटुंब प्रमुखाचं नाव असतं आणि पाठीमागच्या बाजूला कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची नावं दिलेली असतात. त्यामुळे ते दोन्ही पानं एकत्र करून जोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर समजा आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर मात्र आपल्याला स्थानिक लेवलचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला आपल्या उत्पन्नाचा दाखला घेऊन येणं गरजेचं आहे. तर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणची ही थोडीफार काही महत्त्वाची रिझन्स होती, ज्यामुळे रिझनच्या आधारे आपण आपल्या गोष्टी करू शकतो. म्हणजेच काय, दिस सर्वे रिजेक्टेड व्ह्यू रिझन आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. जर रिझन पाहिलेलं असेल तर आपण पुढच्या वेळेस काळजी म्हणजे पुढच्या वेळेस फॉर्म भरताना किंवा एडिट करताना आपण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतो. लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपला अर्ज रिजेक्टेड अर्थात नामंजूर झाला असेल तरी आता महिलांना म्हणजे ज्यांचा रिजेक्टेड झालेला आहे त्या महिलांना नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे. तेव्हा नव्याने अर्ज भरताना चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. शिवाय पहिल्या अर्जाचा अनुभव, अर्ज रिजेक्ट झाल्यावर झालेला मनस्तापही आपण सहन केलेला आहे. तेव्हा आता ही संधी आहे, या संधीचं सोनं करा. सध्या नारी शक्ती हे ॲप खूप स्लो झालेलं आहे. त्यामुळे अनेक लोकांना फॉर्म भरण्यासाठी किंवा अर्ज दाखल करण्यासाठी बरेचसे अडथळे येत आहेत, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणाहून अर्ज भरण्याची सगळ्यांनाच घाई झालेली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपल्याकडे 1 महिना आहे आणि या 1 महिन्यामध्ये आपण आपला अर्ज कुठल्याही वेळेमध्ये भरू शकतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज भरत आहोत त्याच प्रकारे आपण ऑफलाईनसुद्धा अर्ज भरू शकतो. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तर शहरी भागामध्ये वॉर्डनिहाय अर्ज भरण्याची सुविधा सरकारकडून करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता सदर महिलांनी या योजनेचा लाभ मात्र जरूर घ्यायचा आहे. धन्यवाद.